जय हिंद मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मुंबईचे परिपत्रक आलेलं आहे आणि मुंबईच्या ग्राउंडची तारीख कधीपासून ग्राउंड सुरू होणार आहे आणि ग्राउंडला पर डे किती मुलांना बोलविलं आहे, किती महिलांना बोलवलं आहे, त्याचबरोबर महिलांचे ग्राउंड कोण्या ठिकाणी होणार आहेत, पुरुषांचे ग्राउंड कोण्या ठिकाणी होणार आहेत, याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर मित्रांनो, तुमचे ग्राउंड 20 ते 25 दिवसांमध्ये पूर्ण होऊन जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला तयारीत राहायचं आहे। ज्या मुलांना वाटत असेल की मी फॉर्म शेवटच्या दिवशी भरलेला आहे किंवा शेवटी भरलेला आहे, तर मला ग्राउंडसाठी वेळ भेटेल किंवा तुम्ही बघतायच की मुंबईचे जे ग्राउंड आहेत कमीत कमी 1.5 ते पावणे 2 महिने चालतात। त्यामुळे तुम्हाला जो वाटत असेल की ग्राउंडला वेळ भेटेल आणि तर ह्या गैरसमजात राहू नका मित्रांनो, कारण तुमचे जे ग्राउंड आहेत 1 महिन्याच्या आत म्हणजेच 20 ते तुमचे 25 दिवसामध्ये ग्राउंड पूर्ण होऊन जाणार आहे। ते कशा पद्धतीने ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहे। तर मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर चला आपण परिपत्रक पाहू की नेमकं परिपत्रकामध्ये काय म्हटलं आहे। तर बघा, परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे, विषय आहे मुंबई पोलीस भरती 2024-25 अंतर्गत शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरिता पोलीस बंदोबस्त पुरविण्याबाबत। आता जो पोलीस बंदोबस्त आहे तो पुरवण्याबद्दल हा परिपत्रक आहे। त्यामध्ये डिटेल संपूर्ण दिलेली आहे की तुम्हाला पर डेला किती विद्यार्थी बोलवायचे आहेत, महिलांचं ग्राउंड कुण्या ठिकाणी होणार आहे, पुरुषांचं ग्राउंड कुण्या ठिकाणी होणार आहे, याबद्दल या परिपत्रकामध्ये संपूर्ण दिलेली आहे। आणि ग्राउंड कधीपासून सुरुवात होणार आहे ते सुद्धा आपल्याला ह्या परिपत्रकामध्ये दिलेलं आहे। तर बघा, मुंबई पोलीस शिपाई वाद्यवृंद कारागृह पोलीस शिपाई भरती 2024-25 च्या भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांचे शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी दिनांक 11/2/2026 पासून घेण्याचे प्रस्तावित आहे। तर बघा, 11 फेब्रुवारी 2026 पासून घेण्याचे प्रस्तावित आहे। त्या अनुषंगाने नायगाव दादर येथील मैदानावर महिला उमेदवारांची मैदानी चाचणी तसेच मरोळ येथील मैदानावर पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे। तर मित्रांनो, मुलांचे जे ग्राउंड आहेत ते मरोळ या ठिकाणी होणार आहेत आणि मुलींचे ग्राउंड नायगाव या ठिकाणी होणार आहेत। आपण तुम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं की मुलांचे ग्राउंड मरोळ किंवा नायगाव या ठिकाणी होतील आणि मुलींचे ग्राउंड हे नायगाव या ठिकाणी होणार आहेत। किंवा जर अपडेट जर अशी तशी असेल तर आपण तुम्हाला आपण सांगू असं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं। तर आपला 90 ते 95% तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं मरोळ आणि कलिना या ठिकाणी किंवा मुलींचे ग्राउंड नायगाव या ठिकाणी। तशा पद्धतीने ग्राउंड नायगाव आणि मरोळ या ठिकाणी घेण्यात येणार आहे। तर चला पुढे काय म्हटलंय बघू। मैदानी चाचणी करिता नायगाव दादर येथील मैदानावर सुरुवातीला 2 दिवस प्रतिदिन 2500 महिला उमेदवार बोलविण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आणि मैत्रिणींना सांगण्यात असं आहे की तुम्हाला पर डेला 2500 विद्यार्थी हे 2 दिवसाकरिता बोलवण्यात येणार आहे की पहिल्या 2 दिवसामध्ये 2500 मुलींना किंवा महिलांना तिथं बोलवण्यात येणार आहे। त्यानंतर प्रतिदिन 5000 महिला बोलविण्यात येणार आहे। त्यानंतर बघा, त्यानंतर जे कॅन्डिडेट बोलवण्यात येणार आहे महिला कॅन्डिडेट, ते 5000 प्रतिदिन बोलवण्यात येणार आहे। तसेच शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरिता मरोळ येथील मैदानावर सुरुवातीला 2500 पुरुष उमेदवारांना बोलविण्यात येणार आहे। आता मुलांना किंवा पुरुषांना 2500 पर डे हे 2 दिवस त्यांना बोलवण्यात येणार आहे। त्यानंतर प्रतिदिन उमेदवारांच्या संख्येत वाढ करण्यात येऊन प्रतिदिन 9000 उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे। तर बघा मित्रांनो, सुरुवातीला मुलांना, महिलांना आणि पुरुषांना या दोन्ही कॅन्डिडेटांना सुरुवातीला 2500 बोलवण्यात येणार आहे। त्यानंतर संख्यामध्ये वाढ करून महिलांना 5000 प्रतिदिन, त्याचबरोबर पुरुषांना
9000 प्रतिदिन अशा पद्धतीने त्याने बोलवणार आहे। तर तुम्ही तयारीत राहा, कारण संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढवून घेतलेली आहे। अशा पद्धतीनं जर पर डेला जर आपण विचार केला की सुरुवातीचे 2 दिवस जर सोडले आपण, तर सुरुवातीच्या 2 दिवसामध्ये मित्रांनो 10,000 विद्यार्थी कव्हर होणार आहेत आणि नंतर जर आपण बघितलं तर पर डेला 14,000 विद्यार्थी कव्हर होणार आहेत। तर सुरुवातीला जर आपण 2 दिवसामध्ये 10,000 गेल्यानंतर बघा किती फास्ट ग्राउंड होणार आहे। आता जर आपण विचार केला की ग्राउंड कधीपर्यंत होऊ शकतं, तर पर डे 2,500 असं दोन्हीही महिलांनी पुरुष कॅन्डिडेटला बोलवलं तर मित्रांनो 10,000 विद्यार्थी हे 2 दिवसात होणार आहेत। उर्वरित जे विद्यार्थी राहतात ते 5,000 महिला आणि 9,000 पुरुष अशा पद्धतीने जर ग्राउंड घेतले तर एका दिवसाला 14,000 विद्यार्थी कव्हर होणार आहेत। जर आपण 14,000 गुणिले 20 केलो तर आपल्याला बघा 28 म्हणजे 2,80,000 विद्यार्थी 20 दिवसामध्ये होऊन जाणार आहेत। तर जे संख्या आहे मुंबईची तर ते 3 लाखाच्या मध्येच आहे। तर आपण 2,80,000 जर संख्या धरली तर आपले ग्राउंड 20 दिवसामध्ये पूर्ण होऊन जाणार आहेत। आणि ते जर आपण कमी जास्त समजा धरलं किंवा आतमध्ये 1-2 सुट्टी आली किंवा काही कारणास्तव ग्राउंड 1-2 दिवस मध्ये ऑफ असेल तर आपले ग्राउंड मित्रांनो 25 दिवस मध्ये पूर्ण होऊन जाणार आहेत। म्हणजेच 1 महिन्याच्या आत ह्यावेळेस ग्राउंड मुंबईचे पूर्ण होऊन जाणार आहेत। त्यासाठी तुम्ही ह्या गैरसमजामध्ये राहू नका की आमचे ग्राउंड आम्ही लास्टला फॉर्म भरलेला आहे, शेवटी फॉर्म भरल्यामुळे माझं ग्राउंड लेट येईल किंवा मला आणि वेळ भेटेल। कारण तुम्हाला आता वेळ खूप जास्त भेटणार नाही, जेणेकरून तुम्हाला वाटेल की मुंबईचे ग्राउंड 1.5 ते 2 महिने चालू शकतात, तर आपल्याला आणि वेळ भेटेल। तर असं होणार नाही मित्रांनो। ह्यावेळेस ग्राउंडची जे प्रोसेस आहे खूप फास्ट आहे, त्याच्यामुळे तुमचे ग्राउंड लवकर होऊन जातील। तर तुम्हाला बघा तयारीत राहायचं आहे। ज्यांनी शेवटी फॉर्म भरलेला आहे त्यांना सुद्धा तयारीत राहायचं आहे आणि ज्यांचे पहिल्या दिवशी ग्राउंड आलेले आहेत त्यांना सुद्धा तयारीत राहायचं आहे। 11 फेब्रुवारी पासून ग्राउंडला सुरुवात होणार आहे। आपण मागे व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं मुंबईचे ग्राउंड फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला होणार आहेत। तर तशा पद्धतीनं ग्राउंड हे फेब्रुवारीमध्ये सुरुवात झालेली आहेत। तर बघा आता तुम्हाला ग्राउंडला जाते वेळेस मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा की ग्राउंडला जाते वेळेस तुम्ही जेवढं तुम्हाला होता होईल तेवढं ग्राउंडला लवकर जाण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं ग्राउंड आता सध्या तुम्ही डेमो देताय त्या डेमोच्या टायमिंगमध्ये आलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जास्त डिफरन्स होणार नाही इथल्या ग्राउंडमध्ये आणि भरतीच्या ग्राउंडमध्ये। जेणेकरून तुम्ही आता प्रॅक्टिस करताय त्या टायमिंगमध्ये तुमचं ग्राउंड कव्हर व्हायला पाहिजे किंवा त्या टायमिंगमध्ये तुमचं ग्राउंड पूर्ण व्हायला पाहिजे, अशा टायमिंगमध्ये येईल असं तुम्ही ग्राउंडला जा। जेवढं होतं होईल तेवढं लवकर जा, कारण संख्या खूप जास्त असल्या कारणाने ग्राउंड दिवसभर म्हणजे खूप तुम्हाला 3-4 वाजू शकतात ग्राउंड पूर्ण व्हायला किंवा त्याच्यापेक्षा वेळ पुढे सुद्धा जाऊ शकेल। तर तुमचा जर समजा 3-4च्या दरम्यान जर ग्राउंड आलं तर मार्क खूप कमी येतील मित्रांनो, कारण तोपर्यंत एनर्जी राहणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला ग्राउंड असल्यामुळे काही खाताही येणार नाही। तुम्हाला काहीतरी नॉर्मल एनर्जी ड्रिंक वगैरे ह्याच्यावरच दिवस काढावा लागेल, त्यामुळे तुमचं ग्राउंड कमी येऊ शकतं। त्याच्यासाठी तुम्ही होता होईल तेवढं लवकर जा। तर हे माहिती होती मित्रांनो आजची अपडेट, त्याबद्दल आपण तुम्हाला समजेल अशी माहिती सांगितलेली आहे की नक्कीच तुम्हाला ह्या परिपत्रकामधून पूर्ण समजलं असेल। आणि दुसरी काही अपडेट आली तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर देऊ। तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।